मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर राजीनामा मागतील आणि मीही राजीनामा देईन. मात्र गेल्या 51 दिवसांपासून मीच टार्गेटवर, धनंजय मुंडेंचा दावा. नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंची मागणी नैतिकतेतून मला मी दोषी वाटत नाही, धनंजय मुंडेंचं थेट उत्तर. देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या आई वडिलांची केज विश्रामगृहात चौकशी. 50 दिवसांपासून गायब असलेल्या आंधळेच्या संबंधित धागेदोरे मिळवण्याचा यंत्रणेकडून प्रयत्न. बोर्डाच्या परीक्षांमध्ये बुरखा घालून परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश नको. नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. कॉपीच्या भीतीनं बुरख्याविरोधात राणे मैदानात. सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट स्कर्टला विरोध म्हणजे महिलांवर अन्याय. सदावर्तेंच्या मुलीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार. मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी. याचिकाकर्त्यांची विनंती न्यायमूर्तींकडून मान्य. अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असल्यानं भरत गोगावले आणि महेंद्र थोरवेंची दादांबरोबरची भेट टळली. रायगडच्या पालकमंत्री पदावर मात्र गोगावलेंचा दावा कायम. अशोक धोंडीच्या अपहरण प्रकरणी 9 आरोपी आणि 3 वाहनांचा समावेश. 4 आरोपी ताब्यात तर 5 आरोपी परराज्यात पळाले. सूत्रांची माहिती. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना जामीन मंजूर. तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. सून मेघा पानसरेंची माहिती. मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय. तर 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक टॅक्सीही मुंबईत सुरू करण्याचा निर्णय. महाकुंभमध्ये मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानाला सुरुवात. कोट्यवधी भाविकांसह आखाड्यांच्या संत महंतांचंही संगमात स्नान. प्रयागराजमध्ये भाविकांचा उसळला सागर.